आपण या ठिकाणी आता काही अभियोग्यताधारकांची मनोगत घेत आहोत। मी आपल्या चळवळीचे एक आंदोलनकर्ते आदरणीय आरिफ ताडवी सर यांना त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सेना भीमा खोऱ्यातील लोगोंना तारा महाराष्ट्राचा आगमन आहे। आपण जुल्मी जब जुल्म करेगा सत्ता की हथियारों से, जुल्मी जब जुल्म करेगा अरे हम क्या चाहते हैं? दुआ चाहे बोल मेरे भाई, बोल मेरी बहना, रुकेंगे हम नहीं। लेके रहेंगे वंदे वंदे इनकलाब जिंदाबाद। नमस्कार। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, सुरू करा, सुरू झालीच पाहिजे। नमस्कार, माझं नाव आरिफ। मी आज 28 ऑक्टोबर 2025 रोजी युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तुषार खाली या आंदोलनात आम्ही सर्व हा सहभाग झालेला आहे। त्याचा प्रमुख मागण्या म्हणजे काय आहे? पवित्र पुराण 2025ची नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू करणे खूप गरज आहे। कारण आपला निकाल लागून 8 महिने उलटून गेलेले आहे, तरी सुद्धा आपला जो आहे हे सुरू झालेले नाही आहे। आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षक जे आणि आम्ही भावी शिक्षकांना नोकऱ्या पाहिजे। ह्या मैदान ह्या आलेलो आहे आणि सर्वांमध्ये सहभाग झालेला आहे आणि शेकडोच्या संख्येने आम्ही या आंदोलनामध्ये सहभाग झालेला आहे। धन्यवाद सर, आपण अतिशय योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं। त्यानंतर मी विचार करत या सरांना विनंती करतो की आपण Good afternoon first of all. Okay, so there are certain things that we have to understand first. Okay, चीज़ ये है कि अगर रजिस्ट्रेशन जल्दी से शुरू नहीं होता है तो दो चीज़ें सामने आएगी। पहले तो इलेक्शन का ऐसा चल रहा है दो पार्ट्स में। अब अगर ये दो पार्ट्स में अभी और ईमान यानी ये महीनों के बाद आने वाला और 3 महीने अलग से जाएंगे, है ना? तो तब है ना, यानी वहाँ पे तब रजिस्ट्रेशन तब स्टार्ट होगा, उसके बाद लिस्ट कब बनेगी, उसके बाद ये प्रोसेस आगे कैसे बढ़ेगा उसको लेकर। दूसरी चीज़ ये कि अगर अभी रजिस्ट्रेशन शुरू नहीं हुआ तो जो ये कितनी जगह प्रॉब्लम आएगी, क्योंकि जगह तो तब आएगी रजिस्ट्रेशन शुरू होगा। अगर रजिस्ट्रेशन स्टार्ट नहीं होता तो आप आगे बात करोगे, राइट? पहले आप अगर एक बार रजिस्ट्रेशन शुरू कर देंगे, हमारी प्रोसेस आगे बढ़ेगी तो हम सिक्योर रहेंगे। समझ रहे हो आप इस बात को? दिस इज द सेकंड थिंग दैट वी हैव टू टेक इन आवर माइंड। आफ्टर दैट वी हैव टू जॉइन like we have to unite many and many teachers in our group, because ऐसा हो रहा है ना कि 3 जन आ रहे हैं, 4 जन नहीं आ रहे, 5 जन आ रहे हैं तो 1 जन नहीं आ रहा। इससे यूनिटी ब्रेक होती है। वी आर नॉट सॉफ्ट टारगेट। जब तक ये हम शासन को बताते रहेंगे कि हम सॉफ्ट टारगेट है, तब तक हमारे ऊपर ये होता रहेगा,
है ना. वी हॅव टू फेस दिस थिंग. हमें ये म्हणजे आपल्यावरती येतच राहील बार बार, कारण त्यांना काय वाटतं की हे सॉफ्ट टार्गेटेड टीचर्स, यांची भरती आपल्या मर्जीवर, कोणी बोलायला नाही, कोणी करायला नाही, कोणी काही म्हणायला नाही. त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल, युनाईट व्हावं लागेल, त्यानंतरच हे काम होईल. तर त्याच्यासाठी आपल्याला लढावा घ्यावा लागेल, पुढाकार घ्यावा लागेल. आणि आंदोलनमध्ये मी एक सांगतो की आता जे असं आहे, जे लागलेले टीचर आहे त्यांना सुद्धा इकडे जॉईन करायला यायला पाहिजे आपल्याला, कारण ही लढाई आपली नाही आहे, शिक्षक लोकांची सगळ्या. म्हणजे असं की फक्त आपण अभियोगात धारायचे म्हणून आपल्यासाठी लढा करायचा आहे. जे स्कूल्स बंद होत आहेत है ना, त्यासोबत जे स्टूडेंटचा जे नाश होतोय है ना, हमारे टीचर्स का जो हमारे बच्चों का नुकसान हो रहा है स्कूल बंद होने की वजह से, वो चीज़ भी हमें ध्यान देनी होगी. क्योंकि एज ए टीचर वी आर इन अ नोबल प्रोफेशन, राइट? यस और नो? यस सर. And if we are in a noble profession, we have to behave like that. It's not about just job and all. Yes? Thank you so much. खूप खूप धन्यवाद सर. आपण अतिशय योग्य पद्धतीने इंग्रजीमध्ये असलेलं अशा पद्धतीने भाषण केलं आणि खऱ्या अर्थानं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन का गरजेचं आहे हे सरांनी अतिशय योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्या पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन शिक्षक भरती शिक्षक भरती एकच मिशन एकच मिशन मुलांना तुम्ही भरती करा भरती करा सुरू 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 करा शिक्षक भरती शिक्षक भरती धन्यवाद. आता यानंतर आपल्या अभिगीताधारक महिला भगिनी आहेत मोहिनी बेडरकर मॅडम, आपणास विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावा. मी मोहिनी बेदरकर आणि आज आपण इथं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू व्हावं यासाठी आपण जमले आहे जण. माझी एकच शासनाला आणि आपल्या मंत्री महोदय शिक्षक यांना नम्र विनंती आहे, तात्काळ पवित्र पोर्टलची नोंदणी सुरू करावी आणि शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, त्यांना शिक्षक द्यावे आणि आम्हाला नोकरी द्यावी, हीच त्यांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद मॅडम. हे पण आपण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून येतोय. या माता भगिनी कोणी यवतमाळ, कोणी गडचिरोली, कोणी चंद्रपूर या लांब लांब ठिकाणावरून आलेलो आहोत आणि नक्कीच आपल्या मागणीचं शासन दखल घेईल आणि आपल्या मागणीला एक चांगल्या पद्धतीने यश येईल. मॅडमनी पण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. मी पाटील सरांना विनंती करतो की आपण पुढील मनोगत व्यक्त करावं. पाटील सर. आपण शांततेमध्ये राहायचंय. सर्वांना नमस्कार. आज आपण इथं शेकडोच्या संख्येने आझाद मैदान या ठिकाणी तर आपल्या सर्वांचाच उद्देश आहे की लवकरात लवकर पवित्र पोर्टल नोंदणी प्रक्रिया ही सुरू झाली पाहिजे है ना. आताच तुषार सरांनी आपल्याला मार्गदर्शन करताना सांगितलं का समोर आपल्याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीमुळे जे आचारसंहितेचे भूत निर्माण झालेले आहे त्याच्यामुळे सगळ्या आपल्या भरती प्रक्रिया रखडणार आहेत, हो की नाही. आता सगळ्यांना त्यात ज्ञात आहे की सगळे सरकारी कर्मचारी जे आहेत तर ते निवडणूक प्रक्रियेत जर गुंतले तर आपल्या पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन दुर्लक्ष विकास होणार आहे आणि दुर्लक्ष